नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता फायनली सायली आणि अर्जुनने प्रियाविरोधातले एक मोठे मोठे खुलासे घरच्यांसमोर केलेले आहेत. तरीही प्रिया काही कोडगी त्यामधून बाहेर पडायला मागत नाही आहे. म्हणजे किती काही झालं तरीही लवकरात लवकर आता प्रियाने हेच ठरवलं आहे की मला काही झालं तरी अडकायचं नाही आहे, म्हणून ती सगळ्यांसमोर मुद्दाम खोटं बोलते. परंतु आता सायली आणि अर्जुनने एक तिच्या विरोधातले पुरावे सादर करून हा शांताचा खून तिनेच केलेला आहे या विरोधातले हे सगळे पुरावे आता सगळ्यांसमोर आणून जेव्हा सदा आणि मैना समोर आलेले आहेत तेव्हा ती बबली लोखंडे सदा आणि मैना यांची मुलगी आहे हे सगळ्यांसमोर आता आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता जेव्हा पोलीस प्रियाला पकडायला जातात त्याच वेळेला प्रियाने सुटकेसाठी एक मोठा डाव आखलेला आहे. म्हणजेच पूर्णाजीलाच व्यसन धरत ती आता सगळ्यांकडून पळून निघणार, परंतु अगदी वेळेवर सायली तिला कशी व्यसन घालून थांबवणार आहे आणि सायली तिला कशी अडकवणार हे सगळं आजच्या भागामध्ये पाहू. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सगळेजण तयार झालेले आहेत. म्हणजेच सायली आणि अर्जुन हे दोघंजणही घरातला प्रत्येकांविषयीचे एक सत्य हे घरी सांगत आहेत. त्यामुळे अर्जुन आणि सायली यांनी हे सगळं जे काही घडतंय त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आणल्यात. सुरुवातीला प्रिया ही खोटारडी आहे आणि तिचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह नाही आहे, म्हणजेच प्रतिमाशी मॅच होणारा हा निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे. हे सगळं सत्य आता सगळ्यांसमोर आणलं आहे. त्याचप्रमाणे आता शेवटीला सदा आणि मैना देखील आलेले आहेत. सदा मैना ही माझी मुलगी आहे आणि अशी मुलगी आमच्या नशिबी आली म्हणजे आम्ही खरंच खूप कमनशिबी आईबाप आहोत. खरं तर रविराज आणि प्रतिमा तुम्ही दोघंजण ह्या खरंच तुम्ही दोघं साहेब खूप भाग्यवान आहात की अशी मुलगी तुमच्या पोटी जन्माला आलेली नाही. परंतु ही अशी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली याचा आम्हाला जास्त त्रास होत आहे. म्हणूनच किती काही झालं तरीही या मुलीला आम्ही कितीही काही विचार केला तरी सोडायला बघणार नाही आहे. पण ह्या मुलीला जेलमध्ये जायचीच इच्छा आहे तर हिला जाऊ दे. आत्तापर्यंत हिला आम्ही समजवत आलो होतो की असं वागू नको, परंतु तरीही ती वागलीच आणि शेवटी काय म्हणावं आमचीच कुठेतरी नशीब फुटकं असेल की ही मुलगी आमच्या नशिबी पोटीत आली. तेव्हा रविराजला हे सगळं ऐकून खूप राग येत असतो. वंदना जाधवच्या मुलाचं तर तिने खूपच वाटोळं केलेलं असतं. वंदना जाधवच्या मुलाला तिने मारलेलं असतं आणि त्याचमुळे आता त्याला पांगळ झाल्यामुळे हे सगळं जेव्हा घरातले ऐकतात तेव्हा त्यांना हे ऐकून जबरदस्त धक्का बसलेला असतो. कारण की वंदना जाधव ही एक चांगली बाई, परंतु तिच्या मुलाला या प्रियाने पांगळं केलं. या सगळ्या गोष्टींमुळे आता सायली आणि अर्जुन हे दोघंही तिथे सगळं काही सत्य सांगायला तयार होतात. तेव्हा मग वंदना जाधवच्या मुलाचं जेव्हा समजतं तेव्हा मात्र इथे त्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. किती काही झालं तरीही ही प्रिया इतकी पोचलेली असू शकते, हिच्या अंगामध्ये इतकी रग आहे. हे सगळ्या गोष्टी आता सायली आणि अर्जुन यांनी घरच्यांना पटवून दिलेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आता एकच गोष्ट सगळ्यांसमोर आलेली आहे, ते म्हणजे प्रिया ही काही चांगली मुलगी नाही आहे. प्रिया ही एकदम बनेल मुलगी आहे आणि तिच्यासारखी मुलगी ही कोणालाही असू नये असंच आता त्यांच्या डोक्यामध्ये विचार येत असतो. तेव्हा मग वंदना जाधव येते आणि ती सांगते की ही मुलगी एक नंबरची बेकार मुलगी आहे. ही मुलगी सदा आणि मैना यांची मुलगी, म्हणजे माझ्या मुलाबरोबर लहानपणी खेळली ती आणि माझ्या मुलाचं आणि तिचे वाद झाले. त्यामुळे माझ्या मुलाने तिला जरा ढकलली म्हणून तिला अंगाला चटका लागला, तर माझ्या मुलाला तिने आयुष्यभरासाठी पांगळ बनवून ठेवलं होतं. मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करते की अशा मुलीच्या ना तुम्ही अजिबातच नादाला लागू नका. ही मुलगी कधीच कोणाची नसू शकते. ही मुलगी ही कधीच कोणासाठी जगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे ह्या मुलीला कायमचं तुमच्या घराबाहेर काढून टाका. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर मात्र पूर्णपणे वाट लागून जाईल. तेव्हा मैना म्हणते की हो, खरं तर हे सगळं जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला ही मुलगी कुठे आहे काय आहे हे काहीच माहिती नव्हतं. पण खरंच मी तुम्हाला सांगते, मी स्वतः म्हणते की या माझ्या मुलीला मी तर गोळा घुटून मारायला ही कमी करणार नाही. आणि ही अशी मुलगी ही आम्हालाही मारायला तयार झाली होती. तुम्हाला काय सांगू, या मुलीने आमचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला खरं सांगू की काय घडलं आहे. तेव्हा मग घरातले सगळेजण बघतच राहतात. तेव्हा आता घरातले सगळेजण म्हणजेच तिचं बोलणं ऐकतात. ती म्हणत असते की या प्रियाने आम्हालाही विषाचं इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला. ते बरं झालं की सायली अर्जुनला ते वेळेवर समजलं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आज आम्ही तुमच्यासमोर इथे जित्ते नसतो असं ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणही एका विचारामध्ये असतात की किती काही लोकांचं प्रियाने या वाकडं केलेलं आहे आणि प्रिया किती वाईट आहे हे सगळ्यांना समजलेलं आहे. म्हणूनच आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही सगळ्यांना शांत करत असतात की प्रत्येकाचं दुःख या प्रियाशीच निगडीत आहे. ही खूप वाईट मुलगी,
तेव्हा अश्विन म्हणतो की बापरे, या अशा मुलीबरोबर मी माझा संसार थाटण्याचं स्वप्न बघत होतो. ही मुलगी कधीच कोणाची होऊ शकत नाही, ती कधीच कोणाची नाही होऊ शकत. खरंच मला इतकं भयंकर वाटतंय ना हे सगळं. म्हणजे मी खूप मोठी चूक केली, या मुलीबरोबर राहिलो. या मुलीच्या प्रेमात पडणं ही खरंच माझी खूप मोठी चूक होती. पण नाही, आता मी ती चूक सुधारणार. बस झालं, आता मला या मुलीसोबत अजिबातच राहायचं नाही आहे. तेव्हा मग सुमन म्हणते की अश्विन, तू खरंच तुला सायली आणि अर्जुन यांच्यासारखा सायलीसारखी वहिनी मिळाली आणि अर्जुनसारखा भाऊ मिळाला, हे खरंच तुझं मोठं नशीब आहे. कारण की ही मुलगी ना कधीच कुणाची होऊ शकणारी नाही आहे, ती तुझी काय होणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते की हे बघा, किती काही झालं तरी तुम्ही मला असं करू शकत नाही, मला तुम्ही सोडू शकत नाही. मी प्रत्येकाशी काही ना काहीतरी नातं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसलं नातं आहे, फसवेगिरीचं नातं आहे तुझं सगळ्यांशी. आणि तुझा सगळ्यात मोठा गुन्हा, आतापर्यंत तू गुन्हेगारांना मदत केली होती, म्हणजे साक्षी शिकरेला तू मदत केली होतीस. पण आता मात्र तुझा स्वतःचाच गुन्हा हा समोर आलेला आहे. त्याच वेळेला मग इथे आता तो संतोष येतो आणि संतोषला पोलिसांनी सगळ्यांसमोर हजर केलेलं असतं. संतोष आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर चैतन्य आणि बाकीचे पोलीसही आलेले असतात. कारण की हे जे काही त्याचं रूप असतं, ते रूप हे सगळ्यांना दाखवण्यासारखं नसतं. त्यामुळे किती काही झालं तरी आता संतोष समोर आल्याबरोबर सगळे विचारामध्ये पडतात. अर्जुन हा सगळ्या घडलेल्या गोष्टी ह्या संतोषला सांगायला सांगतो. संतोषला तो म्हणतो की संतोष, तू जे काही घडलं आहे ना, सगळं आता इथे बोलून दाखव. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जे काही होतं ते आता सगळं तू इथे बोल. तेव्हा मग संतोष म्हणतो की हो, माझी खरंच खूप मोठी चूक झाली. या बाईच्या मी आहारी गेलो. आहारी म्हणजे या बाईने मला तशी पैशांची लालूचच दिली. माझ्या बायकोचं सगळं काही व्यवस्थित करेल, माझ्या बायकोची तब्येत ठीक होण्यासाठी मी हिचं ऐकायला तयार झालो. परंतु हिचं हे सगळं असं ऐकणं हे अजिबातच आमच्या पथ्यावर पडलेलं नाही. माझ्या बायकोला हिने त्रास दिला आहे आणि इतका त्रास दिला आहे की माझी बायको ही बिचारी खूपच त्रासामध्ये असताना हिने मला खोटं वचन दिलं होतं की ती माझ्या बायकोचा सांभाळ करेल, पण तसं तिने काहीही केलेलं नाही आहे. म्हणूनच आता मला या बाईशी काहीही बोलायचं नाही आहे. त्याचबरोबर इथे आता प्रिया ही कसं तिने काय काय गुन्हा घडवला आहे, कसं मारलं आहे, सगळ्या गोष्टी आता ती सांगायला सुरुवात करते. त्याच वेळेला प्रियाचं हे जे सगळं काही कारण असतं, जे काही कारस्थान असतं, ते सगळं तो सांगतो. हिने अगोदर मला पैसे दिले आणि माझ्या बायकोचा उपचार करेन असं मला स्वप्न दाखवलं होतं आणि त्याचमुळे त्या स्वप्नासाठीच मी तयार झालो होतो. पण नाही, मला कळून चुकलं की ही बाई ही कधीच कोणाची होऊ शकत नाही आणि मी माझ्या बायकोसाठी म्हणून मदत करायला गेलो होतो, पण नाही, त्या गोष्टी घडूच शकलेल्या नाही आहेत. या बाईने मला सांगितलं की मी तुझ्या बायकोला बरं करेन आणि म्हणूनच तिने माझ्याबरोबर एका खुनाचं प्लॅनिंग केलं होतं. हे मला खरंच माहीत नव्हतं. हिने मला फक्त लक्ष ठेवायला सांगितलं होतं. हिने मला असं काहीही सांगितलेलं नव्हतं की तुला एखादा खून करायचा आहे किंवा काही. कारण की जर हा खून करायचं ठरलं असतं आणि जर मला हे समजलं असतं ना, तर मी या सगळ्याला स्पष्ट नकार दिला असता. कारण की मी कधीही कोणाला असं मारू शकत नाही किंवा कोणाला मदतही करू शकत नाही. परंतु या बाईने मला त्या सगळ्या ट्रॅपमध्ये ना अगदी योग्य रीतीने अडकवून टाकलं होतं. म्हणून काय करावं नाही मला काहीही समजत नव्हतं. तेव्हा मग या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली हे दोघंही विचारांमध्ये असतात. तेव्हा संतोषला ते म्हणतात की बोल, तुझ्या मनात जे काही आहे ते बोल, या बाईकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तेव्हा तो सांगतो की हो, ती माझ्यासाठी काळरात्र होती. त्या जयेश नावाच्या एका मुलावर मला हल्ला करावा लागला. का तर फक्त या बाईमुळे. त्या जयेश आणि शांता दोघंजणही एकत्र होते आणि ही सगळी मी जे काही बोलतोय ते सगळं मी उद्या कोर्टात पण बोलणार आहे हिच्या विरोधात. या बाईला मी काही सोडणार नाही आहे. तेव्हा प्रिया अगदी रागाने संतोषकडे बघत असते. तेव्हा मग इथे ती म्हणते की हे बघ संतोष. तेव्हा मग अर्जुन तिला म्हणतो की तुझं तोंड बंद ठेवायचं, इथे काहीही बोलायचं नाही प्रिया, कारण तुझं इथे बोलणं कोणीही ऐकून घेणार नाही, समजलं. कारण प्रियाबरोबर एक कॉन्स्टेबल असते आणि ती कॉन्स्टेबल तिला रोखते, ए तोंड बंद कर, नाहीतर इथल्या इथे तुला मुस्काटा तोडेन, समजलं. आता प्रिया गप्प बसते. त्यानंतर मग प्रियाच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू होतात. प्रिया विचार करते की हे जर सगळं असं घडलं तर मग मी काय करू, म्हणजे माझ्याबरोबर हे काहीच घडायला नको, नाहीतर ना खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, असं ती तिथे बोलून दाखवते. त्यानंतर मग आता संतोष पुढे बोलतो की मला बाहेर थांबवून ही बाई आतमध्ये गेली होती आणि शांता आणि ती दोघींमध्ये काहीतरी बाचाबाची सुरू होती. शांता हिला म्हणत होती की मी तुझं सगळं जे काही रूप आहे ना ते सगळ्यांसमोर आणणार, कोणालाही सोडणार नाही आहे, असं म्हणून शांतासमोर ती जेव्हा हे सगळं बोलायला गेली तेव्हा मात्र मी जेव्हा तोपर्यंत रूममध्ये पोचलो होतो तोपर्यंत या बाईने शांताच्या पोटामध्ये खूप वेळा चाकू भोसकले होते. इतके वेळा तिने चाकू भोसकले की जोपर्यंत मी तिला मोठ्याने आवाज दिला नाही प्रिया मॅडम, तोपर्यंत ती हे सगळे चाकू भोसकतच होती.
आता त्याचं हे सगळं बोलणं थरथरनं ऐकून घरातल्या प्रत्येकाच्या अंगात अगदी थरकाप आणि डोळ्यात पाणी आलेलं असतं की इतकी मूर्ख मुलगी, इतकी घाणेरडी मुलगी आपल्या सगळ्यांसोबत इतके दिवस राहत होती. अश्विनला तर अगदी पाय लटपटायला लागतात. जो माणूस दुसऱ्यांच्या शस्त्रक्रिया करतो, दुसऱ्यांचे जीव वाचवतो, त्याची ही बायको ही कोणाचा तरी जीव घेतला, या सगळ्या गोष्टी आता पूर्णाजीला पण हे ऐकून चक्करसारखं व्हायला लागतं. लगेच प्रतिमा सांभाळते आणि सायली जाते की प्लीज स्वतःला आवरा, त्रास करून घेऊ नका. तेव्हा मग लगेच सदाशिव आणि मैना म्हणतात की बापरे, म्हणजे शांताचा खून या प्रियानेच केलाय. तर अशी कुठली नतद्रष्ट मुलगी मी जन्माला घेतली. मला ना लाज वाटते या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून घेण्याची. खरंच मी कुठलं पाप केलं होतं की माझ्या नशिबाला अशी ही नतद्रष्ट मुलगी आली जी दुसऱ्याचा खून बी करू शकते. आतापर्यंत ती दुसऱ्यांना त्रास देते हे मला माहीत होतं, परंतु ती दुसऱ्यांचा खून करेल ना असं मला कधीही माहीत नव्हतं. जर असं मला माहीत पडलं असतं ना तर या मुलीला मी स्वतःच्या हाताने गळा दाबून मारून टाकलं असतं. शांतासारख्या बाईचा खून तिने केला. आणि काय गं पोरी, कितीतरी दिवस तू त्या शांतासोबत राहिली होतीस ना, तिनेच तुला लहानपणी वाढवलं होतं, पैशासाठी का होईना, परंतु तिने तुला वाढवलं होतं. मग तू हे असं का केलंस, का मारलंस तिला? तेव्हा मग आता प्रिया त्यांच्याकडे रागाने बघायला लागते. तेव्हा सायली म्हणते की मैना कशाला मारलं म्हणून का विचारते? अगं हिचं सगळ्यात मोठं सत्य ओपन होणार होतं ना. ही तन्वी नाही, ही प्रिया आहे बबली सदाशिव लोखंडे. हे तिचं सत्य त्या शांताला माहीत होतं ना, म्हणूनच तिने हे सगळं घडवून आणलं. आता हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघंजणही तिथेच बघायला लागतात. आता काय बोलावं हे त्यांना काहीही कळत नसतं. त्याचबरोबर पूर्णाजी म्हणायला लागते की नाही, हे खरंच खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. ही मुलगी कधीच कोणाची होऊ शकत नाही. या मुलीला कधीही कोणीही माफ करू नये. बस झालं. इन्स्पेक्टर साहेब, या मुलीला तुम्ही तातडीने घेऊन जा आणि या मुलीला कधीही आमच्याकडे येण्याची दानत नको यायला. या मुलीला फाशीची शिक्षा द्या. इदा कधीच बाहेर येऊ देऊ नका, जन्मठेप द्या, असं म्हणून पूर्णाजी आता तिथे बोलायला लागते. त्याचबरोबर आता सायली म्हणते की हिचे खूप गुन्हे आहेत. आता शांताचे खून केल्याचे हे सगळे पुरावे हे देखील आहेत आमच्याजवळ. आणि ह्या प्रियाने काय केलं माहिती आहे, यांना म्हणजेच माझ्या अर्जुन सरांना अडकवण्यासाठी हिने खूप मोठी खेळी रचली. शांताचा म्हणजे डेड बॉडी स्वतःच्या गाडीत टाकून तिने इथे आणली आणि डेड बॉडी इथे आणून टाकून तिने अर्जुन सरांच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी टाकली. शिवाय तिने अर्जुन सरांच्या गाडीची नंबर प्लेटही काढून टाकली. का तर अर्जुन सरांकडे हायलाईट केलं जावं, म्हणजेच पार्किंगवाले पोलीस किंवा कोणीही अर्जुन सरांच्या गाडीकडे बघावे आणि त्यांनी सगळं करावं, याच्यासाठी हिने हे सगळं घडवून आणले. त्यामुळे काही झालं तरी ना या मुलीला माफी नाही आहे आणि माझ्या नवऱ्यालाही त्रास या मुलीमुळे झाला आहे. आता हे ऐकून कल्पना खूप भडकते. म्हणजे अर्जुनला अडकवण्याचं काम हे या प्रियाने केलं होतं. आता कल्पना, सायली सगळे तिला बारी म्हणजे थोड्या वेळाने थोबाडीत मारतात आणि मग म्हणतात की तुझी जागा आता या घरात नाहीच आहे. तुझी जागा इथून मी कायमची रद्द करून टाकते. चल. आता प्रियाला ती म्हणते की तुला हाताला धरून मी या घरातून जोपर्यंत बाहेर काढत नाही ना तोपर्यंत माझे आई बाबा म्हणजे रविराज आणि प्रतिमा आणि माझे हे घरातले सगळे मंडळी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या आयुष्यात तू एक मोठा किडा होतीस, तो म्हणजे प्रिया नावाचा. या किड्यालाच मी कायमचं घराबाहेर काढणार. जोपर्यंत माझ्याकडे तुझ्या तन्वी नसल्याचा पुरावा नव्हता तोपर्यंत मी गप्प होते, पण आता नाही. आता मात्र तुला कोणतीही गय केली जाणार नाही. तुला या घरातून बाहेर काढल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही, असं ती बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग सायलीला प्रिया म्हणते की नको प्लीज मला घराबाहेर काढू नको. तेव्हा मग प्रिया म्हणते की नको सायली प्लीज असं करू नको. तेव्हा सायली तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला घराबाहेर काढत असते. आणि इन्स्पेक्टर साहेब, कॉन्स्टेबल मॅडम घेऊन जा हिला. ही बाई ही कोणत्याही नात्याच्या लायकीची नाही आहे. तेव्हा मग खरं तर मैना आणि सदा म्हणतात की तू आमची पण लेक नाही आहे. आम्ही असं समजू की आम्हाला फक्त 4च मुली होत्या. ही 5वी लेक आमच्यासाठी कायमची मेली. किती काय झालं तरी त्या माझ्या 4 लेकी या थरापर्यंत गेल्या नव्हत्या, पण तू मात्र हद्द पार केलीस. इतक्या गुन्हेगारी प्रवृत्तीची लेख ही आमच्यासाठी नकोच आम्हाला, असं म्हणून तिला आता त्या घराबाहेर काढायला निघतात. सदा महिना पण आता जोरजोरात अश्रू ढाळत रडत असतात. ही सायली जिने कधीही दुसऱ्याचा विचार केलेला नाही, त्या बिचारीने प्रत्येक वेळेला असंच केलं की मला समजवलं परंतु मी समजले नाही, पण आता मला कळलंय या सायलीसारखीच मुलगी आमच्या पोटी जन्माला यायला हवी होती. प्रतिमा म्हणते की हो, मला तर खरंच या गोष्टीचा आनंद झाला आहे. मला नेहमी माझं मन सांगायचं की ही मुलगी ना आमची नाही आहे, पण आज ते सिद्ध झालं. सायली आणि अर्जुन, तुमचे किती आभार मानावे ना तेवढे कमी आहे. या मुलीसाठी आम्ही खूप विचार करत होतो, पण नाही,
आता अजिबात नाही. हिच्यासाठी जे काही पेपर बनवले ते सगळे पेपर्स प्रॉपर्टी मी फाडून टाकतो. रविराज असं बोलतो आणि रविराजने एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे जे काही या मुलीच्या नावावर करणार होतो ते सगळं मी आता सायलीच्या नावावरती करणार आहे. आता हे ऐकल्यावरती प्रियाचं डोसकं फिरतं. प्रिया विचार करते की आतापर्यंत मी माती खात होती, मी जे सगळं काही करत होती या सगळ्या गोष्टी माझ्या हातून जाणार. ती म्हणते की प्लीज असं करू नका, मला पुन्हा त्या अंधारा कोठडी जेलमध्ये नाही जायचं आहे, मला प्लीज सोडा, मला एकदा संधी द्या, मला तुमची प्रॉपर्टी वगैरे काही नको, मी कुठेतरी निघून जाते, मी माझ्या आईबाबांबरोबर जाते. तेव्हा सदा मैनाला ती म्हणते की मी तुमच्याबरोबर येते, मला सोडा पोलीस इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा मात्र आता असं म्हटल्याबरोबर पोलीस म्हणायला लागतात. त्याचबरोबर इथे सायली आता समोरच असते. तेव्हा सदा आणि मैना म्हणतात की अजिबात नको, तुला पोलिसांकडेच दिली पाहिजे, तुझी तीच लायकी आहे. तेव्हा मात्र आता सायली म्हणते की कळलं, तुला कोणीही उभं करायला तयार नाही आहे प्रिया, तुला खूप अगोदरपासून समजवायचे, आश्रमात असल्यापासून तुला मधुभाऊ आणि मी समजवायचो, संस्कार द्यायचो, पण नाही, तुला त्या लायकीचीच नाही आहेस आणि आता तुझी लायकी काय असेल तुला कळलं. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब घ्या घेऊन हिला. तेव्हा आता प्रिया नाही मी नाही राहू शकत असं म्हणून वेड्यासारखं करते आणि तिथेच डायनिंग टेबलवरती एक सुरी असते. ती सुरी ती घेते आणि पटकन येऊन ती पूर्णाजीला समोर घेते आणि म्हणते की कोणी जर मला पकडण्याचा प्रयत्न केलात ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. या पूर्णाजीच्या गळ्यावरून मी सुरी फिरवेन आणि जर सुरी फिरवली तर ही म्हातारी जिवंत राहणार नाही. आता पूर्णाजीला धरल्यामुळे सगळ्या जणांचा जीव वरखाली झालेला असतो. इन्स्पेक्टरला ती म्हणते की जर मला तुम्ही धरण्याचा प्रयत्न केलात तर बघा मी काय करेन ते. आता पूर्णाजी खूप घाबरते. सायली, अर्जुन मला वाचवा असं ती बिचारी एक प्रकारे गय करत असते. तेवढ्यातच आता सायली हळूहळू एकदम सोफ्याच्या मागून येते आणि तिथेच बाजूला असलेली पूर्णाजीची गाठी असते, ती गाठी जोरात ती प्रियाच्या हातावर आणि खांद्यावर मारते. त्यामुळे सुरी पटकन बाजूला पडते आणि अर्जुन त्याच वेळेला पटकन पूर्णाजीला घेतो आणि पूर्णाजीला बाजूला केल्यानंतर इन्स्पेक्टर प्रियाला धरतात. इथे सायली आणि अर्जुनने अशा प्रकारे पुन्हा एकदा पूर्णाजीचा जीव वाचवला आहे आणि प्रियाला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवले. नेमकं आता पुढे काय आणि कसं घडणार आहे, प्रियाची वाट कशी लागेल आणि मालिकेत नवीन आता कोणतं वळण येणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.